नमस्कार, मी स्वाती तोरसेकर. युक्रेनमधील युद्धावरच्या पार्श्वभूमीवरची मी जी व्हिडिओ सिरीज बनवली आहे, त्यामधला पुढचा भाग मी आज सादर करत आहे. या युद्धाला जी सुरुवात झाली ती रशियाकडून आणि रशियाची नेमकी उद्दिष्ट काय होती याबाबत अनेकांच्या मनामध्ये थोडी शंका आहे आणि त्याबद्दल विशद करता येईल इतकी पार्श्वभूमी आज उपलब्ध झाली आहे, म्हणून त्याविषयी थोडंसं मला बोलायचं आहे. हे युद्ध छेडत असताना त्याचे राजकीय उद्दिष्ट काय होती ती अगदी स्पष्ट आहेत. पुतीन यांना युक्रेनमध्ये त्यांच्या विरोधात असलेलं सरकार राज्यावर नको आहे. त्यांना फेवरेबल ठरेल, अनुकूल ठरेल असा नेता तिथे सत्ताधारी असावा अशी त्यांची इच्छा आहे आणि ही आपली इच्छा पूर्ण करेपर्यंत कदाचित पुतीन आपली लष्करी कारवाई ही चालूच ठेवतील अशी लक्षणं आहेत. परंतु लष्करी कारवाई करत असताना सुद्धा त्यामध्ये देखील त्यांनी बऱ्याचशा गोष्टी संयमाने घेतलेल्या दिसतात. आपण बघतो आहे त्यानुसार काही शहरांच्या भोवती या लष्कराने वेढा घातलेला दिसतो, काही ठिकाणी ते आगेकूच करताना दिसतात. परंतु उर्वरित युक्रेनकडे मात्र त्यांनी फारसं लक्ष वळवलेलं दिसत नाही. आणि ही शहरं सुद्धा जी आहेत ती अतिशय लक्षपूर्वक निवडलेली दिसतात. त्यांचं जे लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे, ते म्हणजे युक्रेन मधली जी आण्विक केंद्र आहेत, अणुऊर्जेची केंद्र असतील किंवा अन्य प्रक्रिया करणारी जी केंद्र आहेत, त्या केंद्रांवरती आपलं वर्चस्व असावं, ती आपल्या आधिपत्याखाली यावीत अशा हेतूनी ही मोहीम आखलेली आहे रशियानी, असं आज आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळी अगदी पहिल्या 1-2 दिवसातच आपण ऐकलेलं होतं की रशियानी चेर्नोबिल आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. चेर्नोबिलची जी दुर्घटना झाली ती 1986 साली झालेली दुर्घटना आहे आणि तिथे आज कोणतीही आण्विक प्रक्रिया करणारी ना यंत्रणा कार्यरत आहे, ना कोणी मनुष्यबळ तिथे अस्तित्वात आहे. मग असं असून सुद्धा चेर्नोबिल सारखं जे शहर आहे ते आपल्या आधिपत्याखाली आणण्याचं काय कारण आहे, अशी एक शंका सगळ्यांच्या मनामध्ये होती. पण ती शंका तिचं निरसन होण्याच्या आतच रशियाने युक्रेन मधलं जे 2 नंबरचं आण्विक केंद्र आहे त्याच्यावरही हल्ला चढवला आणि ते सुद्धा आपल्या आधिपत्याखाली घेतलेलं आहे अशा बातम्या आता आलेल्या आहेत. ही घटना मला वाटते साधारण 4 मार्चच्या आसपास घडलेली आहे. तर हे 2 नंबरचं जे केंद्र होतं त्या केंद्रावरती हल्ला झालेला आहे आणि तिथे आग पसरलेली आहे अशा जेव्हा बातम्या आल्या तेव्हा साहजिकच चिंतेचं वातावरण होतं. कारण अशा प्रकारचा जो हल्ला आहे तो जर का त्या मूळ केंद्रापर्यंत गेला किंवा किंबहुना ही आग ही त्या केंद्रातच लागली आहे का आणि बॉम्बफेक ही कशी करण्यात आली, अशा काही शंका होत्या. परंतु लवकरच हे पुढे आलं की ती आग जी आहे ती एका त्यांचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस होती, कार्यकारी जी मंडळ होती त्यांची, ती ज्या ऑफिस मधून काम करत होती त्या इमारतीला आग लागली आणि ती इमारत ही लक्ष्य बनवली गेली होती. मूळ जे केंद्र होतं ते केंद्र साधारणपणे 500 मीटर दूर होतं, फार काही अंतर नव्हतं. त्यामुळे या आगीमुळे कदाचित त्या केंद्रापर्यंत सुद्धा हानी पोहोचण्याची शक्यता होती. परंतु ती आग लगेचच आटोक्यात आणण्यात आली आणि केंद्र सुरू आहे, परंतु तरी सुद्धा त्यामध्ये जी 5 संयंत्र होती त्यातली त्यांनी 4 संयंत्र ताबडतोबींनी बंद केली आणि 5वं सुद्धा ते बंद करण्याच्या मार्गावरती होते अशा बातम्या आपण बघितलेल्या आहेत. हाच सपाटा रशियानी युक्रेनच्या अन्य भागातील आण्विक केंद्रांच्या बाबतीमध्ये चालू ठेवलेला आहे.
युक्रेनची ही जी आण्विक केंद्र आहेत, त्यांचं वैशिष्ट्य असं की ही अणु ऊर्जा जी आहे ती वापरून युक्रेनमध्ये वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे एक वरकरणी तुम्हाला आपल्या सर्वांना असं वाटू शकेल की ही चढाई जी होती ती चढाई ही युक्रेनचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी कदाचित पुतीन यांनी आखलेली असावी. परंतु त्याही पलीकडे जाऊन ह्या विषयाचे काही पदर आहेत, त्यामुळे त्याचा विचार करण्याची खरोखरच गरज निर्माण झालेली आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा एकसंध सोव्हिएत रशिया होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण त्या साम्राज्यामध्ये पसरून ठेवलेले असे आण्विक केंद्र स्वतःची होती, त्यांची अण्वस्त्र होती आणि ती अण्वस्त्र त्याचं जे व्यवस्थापन आहे ती व्यवस्थापन व्यवस्था अनेक शहरांमधून विखरून ठेवलेली होती आणि ह्यामधला बराचसा मोठा साठा जो आहे तो युक्रेनमध्ये होता, असं मी ह्याही अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी USSRचं विघटन झालं त्यानंतर युक्रेननी स्वतःहून ही अण्वस्त्र आम्ही तुम्हाला परत करतो अशी तयारी दाखवली आणि ती त्यांनी पूर्ण देखील केली. इतकं असून सुद्धा रशियाचे परराष्ट्र मंत्री लव्हरोव जे आहेत त्यांनी असं मध्यंतरी विधान केलेलं होतं की ही अण्वस्त्र जरी आमच्या हातात आली असली तरी ते तंत्रज्ञान अजून युक्रेनकडे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि ही आमच्यासाठी अत्यंत काळजीची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही त्याबाबत अतिशय गंभीर आहोत. तर ही आज जी कारवाई झालेली आहे तिचा संदर्भ लव्हरोव यांच्या या विधानाशी आपल्याला सहजपणे जोडता येतो आणि आपल्याला असं दिसून येतं की ही कारवाई जी आहे ती अण्वस्त्रांसाठी अशी नव्हे परंतु आण्विक केंद्र जी आहेत ती देखील अंतिमतः ताब्यात घेणं हे रशियाला आज का संयुक्त वाटलं हे फार उद्बोधक ठरेल. एक तर असं म्हणता येईल की ही जी केंद्र आहेत तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारे अणु ऊर्जेसाठी म्हणून वापरलं जाणारं जे इंधन असतं ते इंधन उपलब्ध असतं आणि हे इंधन जे असेल जे न वापरलं गेलेलं आणि चांगलं इंधन असो किंवा वापरलं गेलेलं आणि निकामी झालेलं इंधन असो, या दोन्हीमध्ये किरणोत्सर्ग करण्याची क्षमता असते आणि ही जी क्षमता आहे ती क्षमता कोणीतरी त्याचा दुरुपयोग करू शकतो. दुरुपयोग म्हणजे काय असतं, त्याला डर्टी बॉम्ब असं म्हटलं जातं. म्हणजे तो काही त्याचा अणुस्फोट होतो अशातला नाही, परंतु जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थ असतो तो जर का आसमंतामध्ये उधळला गेला, पसरला गेला तर त्याचे जे गंभीर परिणाम असतात ते साधारणपणे अणुस्फोटासारखेच असतात. म्हणजे त्या पसरल्या जाण्यानी खरं तर जास्त हानी जी आहे ती जीवित मात्राला होऊ शकते, कारण अशी जी धूळ आहे ती धूळ आसमंतात पसरल्यानंतर तिथे उपलब्ध असलेलं पाणी असेल किंवा अन्नपदार्थ असतील यांचं सेवन करणं अशक्य होतं. अनेक ज्या वस्तू आहेत त्यांना हात लावणं सुद्धा मुश्किल होतं. माणसांसाठी ही अजिबात सुरक्षेची बाब नाही आणि मग हे कारण दाखवून रशियाने आजच्या घडीला युक्रेन मधील सर्व अणुकेंद्र जी आहेत ती आपल्या आधिपत्याखाली यावीत आणि त्याचं इंटिग्रेशन जे आहे ते आपल्या देशामध्ये त्याची जी नियंत्रण व्यवस्था आहे त्याचं इंटिग्रेशन हे आपल्या देशामधील व्यवस्थेशी जोडलं जावं अशा पद्धतीची पावलं आज उचललेली आहेत आणि ह्या बाबीमुळेच कदाचित पुतीन यांना पाश्चिमात्य टीकाकार जे आहेत ते कदाचित हिटलर असं संबोधत असतील कदाचित. आपल्याला त्याबद्दलची जी माहिती आहे ती ह्याच्या नंतर पुढे येणार आहे. पण हे युद्ध होणार त्याच्या अगोदरपासून अनेक तज्ञ हे संभवतः या युद्धाचा परिणाम म्हणून अणुयुद्धापर्यंत गोष्टी पराकोटीच्या टोकाला जाऊ शकतात असा इशारा का देत होते हे आताच्या या घटनांमधून थोडंफार आपल्याला त्याचा उलगडा होताना दिसतो आहे. आणि मग असं जेव्हा असतं त्यावेळेला पुतीन एका बाजूला ही कारवाई करतायत म्हणजे एक स्पष्ट होतंय की त्यांना त्या शहरांवरती ताबा मिळवायचा असं नव्हे
म्हणजे ती राजकीय दृष्ट्या ती आपल्या आधिपत्याखाली आणायची आहेत असं नाही. त्यांना जरूर एक बाब त्यांची आहे, राजकीय उद्दिष्ट आहे की आपल्याला अनुकूल असलेला राज्यकर्ता तिथे असावा, तो सत्तेमध्ये बसावा, हे जरूर त्यांच्या एका लक्ष्यापैकीच लक्ष्य आहे. परंतु कोणीही राज्यकर्ता तिथे आला, किंबहुना भविष्य काळामध्ये युक्रेननी खरोखरच नाटोचा सदस्य व्हायचं ठरवलं आणि ती प्रक्रिया जी आहे ती अस्तित्वात आली, तरी देखील रशियाला त्यापासून निदान अण्वस्त्रांचा धोका पोहोचणार नाही आणि युक्रेनमध्ये अगोदरच उपलब्ध असलेली ही जी यंत्रणा आहे तिचा कोणी गैरवापर करणार नाही, ह्याची काळजी घेण्यासाठी म्हणून ही एक सावधानता म्हणून पुतीन यांनी ही कारवाई केलेली दिसते आणि ती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. ही मर्यादित ठेवण्याचं जे कसं आहे त्यातूनच कळतं की पुतीन किती सावधगिरीने पावलं आपली उचलतायत आणि ज्या पद्धतीत त्यांना भस्मासूर, हिटलर हे जरूर म्हणावं, परंतु त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना देखील विचार करायला भाग पडेल अशा पद्धतीचं वर्तन हे पुतीन यांच्याकडून होताना दिसते. इथे आपल्याला खरं म्हणजे समर्थन कोणाचंही करायचं नाहीये, ना अमेरिकेचं करायचंय ना रशियाचं करायचंय. दोन्ही बाजूंनी संयम दाखवावा आणि वाटाघाटींसाठी बसावं, त्याच्यामधून तोडगा काढावा, अशी एक सर्वव्यापी एक जनमत आहे जगामध्ये आणि भारत सुद्धा त्याच मताचा आहे. तेच म्हणणं आपलं आपण पुढे केलेलं आहे आणि तीच एक योग्य दिशा आहे. 7 मार्च रोजी तिसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे वाटाघाटीच्या आणि या वाटाघाटीच्या फेरीमधून नेमकं काय बाहेर पडतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तोपर्यंत एका बाजूनी ही अणु केंद्र जी आहे ती ताब्यात घेण्याचा सपाटा आणि दुसऱ्या बाजूनी अमेरिका प्रणित गटाकडून आर्थिक निर्बंध अधिकाधिक कडक करण्याचा सपाटा, ह्या दोन्ही गोष्टी ह्या वेग घेताना दिसत आहेत. दुसरी एक मोठी महत्वाची बाब मला सांगायची होती की अमेरिका जे काही उपाययोजना करू बघते आहे त्याच्या मागे युरोपियन युनियन आणि त्यामधले देश हे एकदिलाने उभे नाहीत असं थोडंसं चित्र पुढे येत आहे आणि त्याची जी कारणं आहेत ती एक वेगळ्या पातळीवरती आहेत आणि त्याचा खरोखरच अभ्यास करायला पाहिजे. धन्यवाद. त्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बघू.